शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज तारीख 27 एप्रिल 2026. आज आपल्याला पुन्हा कापूस बाजारभावात थोडीफार का होईना तेजी बघायला मिळत आहे. 100-200 भाव वाढलेलेच आहे. म्हणजे हे तेजी आपल्याला 1-2 दिवसापासून काऊन बघायला मिळत आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करू. शेतकरी मित्रांनो नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो आपल्याला ही तेजी आंतरराष्ट्रीय जागतिक स्तरावर जे युद्ध चालू आहे त्याच्यामुळे बघायला मिळत आहे. जागतिक स्तरावर जे ताणतणाव आहे त्याच्यामुळे कापूस बाजारभावात पुन्हा एक वेळा तेजी बघायला मिळणार आहे. पण ही तेजी जास्त प्रमाणात वाढणार नाही. बस याच दरम्यान सर्वसाधारण चालू राहील भाव. मोठ्या प्रमाणात भाववाढ आपल्याला दिसणार नाही, कारण अनेक शेतकऱ्यांनी कापूस विक्री केली आहे. फक्त 5 ते 10% शेतकरी राहिले आहे. त्यांनी पण आता कापूस विक्री त्यांना योग्य भाव वाटेल त्या भावात करून घ्यावी. तर ही तेजी आली काऊन याची आपण संपूर्ण माहिती बघू. मित्रांनो इराण अमेरिका यांच्यामध्ये युद्ध चालू आहे हे सर्वांनाच माहीत आहे. पण त्याच्यामध्ये अंतर्भाग काय आहे, युद्धामध्ये काय चालू आहे नेमकं याची संपूर्ण माहिती आपण देऊ. तर मित्रांनो बघा, गेल्या काही काळापासून यांच्यात युद्ध चालू आहे. तर ते युद्ध संपण्याच्या मार्गावर आले होते. यांच्यात बैठक झाली, समझोता करणार होते हे. पण इराणच्या काही मागण्या होत्या त्या अमेरिकेने फेटाळल्या आणि अमेरिकेच्या ज्या मागण्या होत्या त्या इराणने फेटाळल्या. तर यामुळे पुन्हा इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जो टोल नाका आहे जलवाहतूकचा, तिथून कर घेणे चालू केले आणि विदाऊट परमिशन म्हणजे विना परमिशन तिथून जहाजांना जाऊ दिले नाही. जाऊ न दिल्याने जलवाहतूक विस्कळीत झाली आणि इतर देशांच्या अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम झाला. यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस बाजारभावात पुन्हा एक वेळा मागणी वाढली, कारण जलवाहतूक विस्कळीत झाल्याने पॉलिस्टरची पण किंमत वाढली, त्याची टंचाईच झाली. शेतकरी मित्रांनो पॉलिस्टरची टंचाईच झाली. पॉलिस्टरची टंचाई झाल्यावर आपल्या कापूस धागा, एकच धागा आहे जो कापूस धागा आहे, त्याची मागणी वाढते. यामुळे याची मागणी वाढली. तर यामुळे आपल्याला कापूस बाजारभावात पुन्हा थोडीफार तेजी बघायला मिळत आहे. आणि शेतकरी मित्रांनो अमेरिकासुद्धा इथे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवर त्यांच्या पण हालचाली चालू आहे. म्हणजे पुन्हा युद्धजन्य स्थिती पुन्हा एक वेळा निर्माण होत आहे. तर यामुळे कापूस बाजारभावात तेजी जाणवत आहे. पण ही तेजी आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसणार नाही. सर्वसाधारण भाव जवळपासच राहील. आता जो चालू आहे त्याच जवळपास भाव राहील. आणि शेतकरी मित्रांनो अमेरिका, ब्राझील यांकडून कापूस खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात टॅक्स वसूलला जात आहे, कारण तिथून जलवाहतूक बरोबर चालू नाही. आपल्या देशातल्या आणि आपले देश चीन, व्हिएतनाम, बांगलादेश या देशाच्या जवळ असल्यामुळे आपल्या देशाकडून हे देश मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी करू शकतात. म्हणून यामुळे पण सुद्धा कापूस दर वाढलेले दिसत आहे. शेतकरी मित्रांनो ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू इच्छित होतो म्हणून ही माहिती तुम्हाला सांगितली. शेतकरी मित्रांनो आपलं एकच हित आहे, शेतकरी व्यवस्थितरित्या शिकला सवरला पाहिजे. आणि जर शेतकऱ्याला सर्व माहिती राहिली तर त्याचे नुकसान होणार नाही असे आम्हाला वाटते. म्हणून शेतकरी मित्रांनो तुम्हाला लहान बारीक गोष्टी पण मी सांगत असतो. तर शेतकरी मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवा. धन्यवाद.